नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग 2024-25 याचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता याच्याबद्दल एक प्रसिद्धी पत्रक जर देण्यात आलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती, हे तुम्हाला इथं दिसून येत असेल. आता बघा कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे यामध्ये तुम्हाला इथे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण जे पदे आहेत, जे पेपर तुम्ही दिलेला आहे त्याचा संवर्गनिहाय पदनिहाय जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता याची संपूर्ण निकालाची जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. आणि त्यासोबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क मिळालेले आहे, किती मार्क वाढून आलेले आहे. त्यासोबतच बघा तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे का, तुम्ही चेक केले नसाल तर बघा तुम्हाला कशा प्रकारे चेक करता येणार याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानुसार बघा या प्रसिद्ध पत्रकमध्ये काय माहिती दिलेली आलेली आहे आपण जाणून घेऊया. सर्वात आधी जर बघितलं आपण 1 नंबर पॉइंटला, तर उक्त नमूद ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय संवर्ग निकाल जो की तुम्हाला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, इथं दिसून आलेला असेल. त्यानंतर बघा तुम्हाला खाली काय माहिती दिलेली आहे की उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने परिवीक्षा अधिकारी गट क, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गट क, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गाकरिता एकापेक्षा अधिक सत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या असल्याने सदर संवर्गाचा पदांचा निकाल सामान्यीकरणासह म्हणजेच की नॉर्मलायझेशन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, जो की तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे. उर्वरित संवर्गाच्या पदाकरिता ऑनलाईन परीक्षा केवळ एका सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला असल्याने सदर संवर्गाचा निकाल सामान्यीकरणासह नॉर्मलायझेशन प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा जे काही पदे आहेत वरिष्ठ लिपिक परीक्षा अधिकारी याचा जो रिझल्ट आहे तो नॉर्मलायझेशन नंतर लागलेला आहे आणि उर्वरित जे पदे आहेत ते नॉर्मलायझेशन करून लागलेलं नाही, यामध्ये क्लिअरली यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. 3 नंबरचा जो पॉईंट बघितला आपण तर बघा उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यावसायिक परीक्षा कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादी व इतर प्रक्रियेबाबत अद्ययावत सूचना प्रसिद्धीपत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या जे की तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे त्यावरती वेळोवेळी भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. बघा आता यामध्ये समोरची प्रोसेसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादी व इतर प्रक्रियेबाबत संपूर्ण काही अपडेट आहे महत्वाची, ते या ऑफिशियल जे संकेतस्थळ तुम्हाला यामध्ये दिसून येत असेल त्यावरती तुम्हाला देण्यात येणार आहे. वेळोवेळी तुम्ही त्यावरती भेट देत राहा. ज्या कोणी विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये नाव असेल आणि ते जर सिलेक्ट झालेले असतील तर बघा तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर बघा यामध्ये सांगण्यात येणार आहे तुम्हाला वेळोवेळी भेट देणं गरजेचं राहणार आहे. आता बघा आपण आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क्स मिळालेले आहे, कोणकोणत्या पदासाठी किती विद्यार्थी झालेले आहेत पास, यामध्ये कशा प्रकारे निकाल लावण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की यामध्ये सर्वात आधी जर बघितलं आपण ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, ऍप्लिकंट नेम आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, रॉ स्कोर आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. म्हणजे की बघा रॉ स्कोर बद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे यामध्ये सविस्तर माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता हा जो मी तुम्हाला रिझल्ट दाखवत आहे हा WCT म्हणजे की महिला व बाल विकास विभाग क्लर्क या पदासाठी तुम्हाला इथं दिलेला आहे, याबद्दल तुम्ही सविस्तर जाणून घेऊ शकता. आता बघा ही जी संपूर्ण जे पदाचे जे रिझल्ट आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पीडीएफ देण्यात आलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये तुमचे नाव बघायचे असेल तर तुम्ही इथं सर्च करू शकता की कशा प्रकारे तुमचे नाव आहे की नाही. तर असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्याला समोरची प्रोसेस काय असणार आहे आणि तुमचे सिलेक्शन होणार आहे की नाही याबद्दलची माहिती देणार आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की रॉ स्कोर आणि तुम्हाला मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन यामध्ये संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे. प्रत्येक पदाचा जो आहे तो निकाल जो आहे तो लावण्यात आलेला आहे. याची जी पीडीएफ आहे प्रत्येक पदाची मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.